मला पक्क यादी जास कारण या फुला मग बाम घालीन राजू गांधी मात टाकेले मना जीवच बी असताला मोठा फुलावर मग मी पटकन काढले जीवेने करीन गाया मग घाली हो त्यांना देवी बा टेन्शन घेऊ नका बाबा काही जाऊ नाही तुम्ही सांगता मग काढीन फेक दिच्या काय वातावरण आहे राव एक नंबर. आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं सगळ्यांनी भजन गायचं सगळ्यांना भजन म्हणायला सांगितलं होतं कोण कोण भजन म्हणलं बरं खरं खरं सांगा बरं मग बाकी नसेल देवणी काही दरादरी जायचे का अंतकरणापासून देवाची भक्ती करायची इतकी वेळी भक्ती करायची लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं पाहिजे. मी कीर्तनाचे शेवटचे 5 मिनिटं हेच लोकांना समजावतो लोकांच्या लोकांनी लाज धरूच नका बाकी ना लोक सर मारायला जाते मी जर भजन म्हणूया बाजूला काय म्हणते नाव काहीतला देव करायला लागेल बाईच नाही तसंच राहत माय गणितार करत माय मी महादेव मंदिरवर पट्यात घरी बाया जाते माल बी वाटत जावं असं पण या म्हणून बाजूवाल्या नाव ठीक देतील का काय बाजूवाल्या काय नाव ठेवणाऱ्या नावच ठेवायत बहिणीसून किडा पाडणार आहे मीकडे दखोच नाही. हो सुरुवातीला सांगितलं पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम केलं बोलू नका बोलू नका बोलू नका बिनकाम न तकत नका जाऊ मला का अजून बी समजत नाही लोकेस ना असं बिनकाम ना का बडबड करतस आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे बोलेल ना काहीतरी भेटायला पाहिजे तर बोलू 2 तास बोला ना 50 असले असतं वचित लागत तू कडदम तशी येडा सोडत ना फुकट किंमत व्हायला पाहिजे बोलानी येडाची माय कथा वारा मारत आखो बाकी ना ते आमनावर दाबा आमचा त्या कीर्तन करत नाही मला ते असं होय रे बायको ऐकत नाही मलची कळत नाही आयना गंगा सगळ्यांनी भजन गायचंय अंतकरणापासून काडी वाजून कोणीच भजन म्हणणे तुम्ही हो आडे भजन म्हणांचा वाडे म्हणतात नाही आमदार साहेब आडे भजन म्हणांचा वाडे म्हणतात नाही आडे बरं वातावरण आहे आडे टोपीवाला बाबा तिकी राहणार नाही तर काय काय गावेस मामा ताराले मी भजन सुधरत नाही आते हो एक आमना गली मग लगीन चालू होतं म्हातारा 80 वर्षाचा म्हातारा लगीन मागे लग्न लागे पंगत चालू होती जेवण करले ना घर काय काम राहत नाही खुर्ची वळली आणि खुर्चीवर एक कोपराला बशी 80 वर्षाचं म्हातारा बरं खुर्चीवर बटेल होतं लगीन शेवटली विधिरास नवरदेव नवरी ते राहिले गुन्ह्या टाकतस नाही का तुम्हाकडे विषय का ती पद्धत हा म्हणजे सारखं आहे मला कसं वाटणार तुम्हाकडे वेगळी पद्धत असेल आता दोंडायचाना ना म्हणण्याना परत अंतर जास ना 70-80 किलोमीटर ना अंतरशे कसं राहस ना बाग मग वेगवेगळी पद्धत राहसा ते आमनाकडनी वेगळी पद्धत होई तुम्हाकडनी वेगळी होई मी विचारलेच प्रत्येक कीर्तनना कसं आहे ना आमनाकडनी पद्धत अशी माणसे मरेलो शिलगावतो तुम्हाकडे म्हणजे जवळ सारखं जेव्हा नवरदेव नवरी गुन्ह्या टाकरा आता 80 वर्षांना मत आता घेऊ ना गरू ना म्हातारी म्हणे मला पान दे म्हणे म्हातारी लोटा भरते ना यान गुपचूप पाणी प्यायला पाहिजे ना यान तोंडमा जात नाही म्हातारीवर गुन्ह्या टाकी 80 वर्षांना म्हातारा म्हातारीने बी पैसा पुरीस मा अंदाज लायलेलो काय उलगेल वावर आहे माय म्हणे अजून बी सरा सापडी राहिला नाही या म्हातारीने तोच तांब्या इसका डोकार उडी फेका म्हाताराना गे डोकं फुटी म्हातारा 7 पोरे होतात 7 पोरीसनी फोन कर दे ना मामाजी मन बापनं डोकं फुटी घेता खाली या म्हणे 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिशनी घर बैठक वारमा 7 वेळी बसेल होतात 6 गरीबडा होता पण 7वा बोलका होता लहाना काय काय राहता समान माय 150 बोलणारा का बाई डोकं कस काय फुटणं जाऊ बाई वावर मा बरा विराल घेतात का नाही हो बांधवर ते पाय सट्टी घेतात म्हणे नाही मै कोमाल दे ना तू किरांता 7-8 वर्ष ना तो म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कस काय फुटणं आव बाबा म्हणे तो ठोय का बोटाय गाव ना बाबा म्हणे सांग रे भाऊ कस काय फुटणं म्हणे तुम बाबा डोकं काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे नवरदेव नवरी गुन्ह्या टाकऱ्यांचा तो म्हातारा तर घेऊन मन आजी पाहिजे पाणी मागा म्हणे मन आजीने लोटाभर देणे आणि गुपचूप पाणी प्यायला पाहिजे ना या तोंडमा जात नाही म्हातारीवर गुन्ह्या टाके म्हातारी डोका उडी फेकेल म्हणे डोकं फुट जायचं जकी काय काय ना तुम्ही लयल कपडा कर लई घ्या त्याचा चांगला काम ना डोकं फुटेल होता बराच म्हातारा सुधरत नाही कोणती वैमा काय करू आज पण आगे म्हातारा चांगला दिकी राहणार बॉ कीर्तन लई बटेल देतो आटे भजन म्हणून सांगा का कीर्तन मा यावत नाही भजन मा यावत नाही एक 75 वर्षीचा म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहील हे आस्तीने हाय धीरात दारू पिनास मी नशामा खोताना बोलाव धोके बासती अरे 75 वर्षनी वयमा जरी या किडा पाडला नाही याने पहिले घेतला पाडेल होता
75 वरीस म्हातारा म्हण राहील तो हे धोकेबाज वकीरती कितला अंधू खडा नाही तो म्हातारा गाणं म्हणत होता तो मला असं वाटत या कोरोना मग कसं काय दपी घ्याव जेवलं जिंकणार नाही का म्हणतात अरे गाणं जर ती आवडत असेल चाल ती आवडत असेल ना भाव आपले होतायचे हे तेरी प्यारी में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई तरुण पाऊस ना यासले आटे बदन मनांचा काटे म्हणतात नाही यासले एखादी पोरणी व्हॉट्सअपले ब्लॉक कर का या पडेल बी तडा आडे बट्ट पडेल बी तडा आडे बट्ट ते तटे गुणगुणाव तशा पाखरा आजाद केली तुला भाऊ रे तू नाही आजाद कर रे तू ना पाखरू ऑलरेडी आजादच होत रे भाऊ तुला पाखराने फक्त तुले मोबाईल न रिचार्ज मारण करता तरी केलो तर रे पाण्यात सोडून माले तिनं पक्क ठरवलं तर मन लगीन निघून द्यावं येड आले उलट लगीन करीन 3 वरीस मग सासर देईन याच ना 1 वरीस ना पोरगर असते कड्यावर अहो चौक मा बटेल राहत याल देखेच नाही ती बहीण तिना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ कसं जाय तू ना पाखरा अरे त्या पोरीसाठी म्हणण्यापेक्षा ना आपले भाव होतायचे भगवंता प्रतीचे ऐक ना हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले किया देखते ही देखते तेरे हवाले किया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया क्या बात कन्हैया दिल तेरे नाम कर दिया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया नाता ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नाता ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते आवाज किया देखते ही देखते तेरी आवाज किया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया 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 आई वय तुम ना गाणं ऐकीस नाही असं वाटत ना मला पेटायचं दोर बी लय फिरो बा या बहिणीच ना गाणं सांगाले आखी राहतो दापुरी पडी आडे भजन म्हणून जाऊ आडे म्हणतात नाही पहिल्या बाया नेता नेता भजने म्हणत हे जाते मी भेटाया
विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची उधळण होते देवा अबीर बुक्याची जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला। हा पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणेत गट्यावर ना गाणं असा राहत ना नवीन लगीन वय सुनबाईना सर डोळ्यामध्ये आसरू पडेल असा गाणं होता। हा एक ओवी म्हणून दाखवतो आपली परंपरा टिकायला पाहिजे बरं। हा आपला काना देशनी परंपरा टिकायला पाहिजे गरमा म्हाताऱ्या तो लोक शिकेल्या तरुण बहिणीला सांगत गट्यावर ना गाणं म्हणत पहिल्या बाया सर डोळ्यामध्ये आसरू निघाय। हे भाऊ बहिणीना झगडा झगडा जाया कावनमा बहिणीना डोये पाणी बंधू मना पस्ताये मनमा। कसं वाटत हा आणि आत्याने बाहेर लेकरे झोपाडते गाणं म्हणते सोडी दे ये झुमकी तुनी काय बहीण लागी बहिणी सोडत्या लेकरे हा अरे माझ्या मीराबाईचे संस्कार बघा ना राजकन्या होती पण पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची पायात घुंगरू बांधून नाचली माझी मीराबाई। काय साधारण परिवारातली नव्हती राजकन्या होती पण हे चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया। नाच गाए मीराबाई लेकर घर में एक तारा पाँव में घुंघरू गले में माला बेश जोगनिया का डाला राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया एक धनवान की बेटी ने कृष्णा से नाता जोड़ लिया। जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताशी नातं जोडायचे त्याच्याशिवाय जीवनाचा उद्धार होणार नाही। असा दुसरा गाणा कितला बी मनात बहिणीस म्हण त्यावरी जीवनना उद्धार होणार नाही आणि तुम्हाला जितला गाणा त्या खाल्लं पाळ्यात बहिणीस आटे देऊन भजन म्हणा वाडे म्हणतात नाही बरं दादा आणि मग गाणं म्हणते त्याला लगीन मग कोणी टॉकी अंगण मा काढशील गायची तुझी काढ तिथला का दांगडो आहे ना यंदा शिलगाई टाकणे राहू देवा ना ती काढ कोणी टाकी अंगण मा काढ तुम्हाला गाणं सांगा माप एक तास गुज जाईल मला पण असो सगळ्यांना एक अंतकरणापासून सांगणं आहे माझं की भैया आपण प्रत्येकानं ज्या कामासाठी आलोय त्या कामाचं नियोजन करून ठेवायचं ते म्हणजे आलोय ज्या कामासाठी कोणत्या कामासाठी आमचे दोघोबराही सांगतात घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आपला जन्म ज्या कामासाठी ना ते काम करणं म्हणजे अंतकरणापासून हाताने टाळी मुखाने नामचिंतन। आजचा जागतिक महिला दिवस आहे म्हणून सगळ्यांना एक विनंती असेल वेळ भरपूर झालेली आहे पण शेवटचं एक रिक्वेस्ट असेल भगवंताचा दरबार तुम्ही भरवलाय मग आजचा आनंद सगळ्या पुरुष मंडळींना सांगेल सगळ्या महिला मातांना सांगेल कीर्तनाचा आनंद कसा घ्यायचा मोजून 2 मिनिटात सांगेल। फक्त आपण ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊयात। त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखामेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सोडतोय महाराज ज्ञानेश्वर